वाटलंच आपण जागे असाल म्हणून. रात्र करून येणं झालं, चांगलं नाही. असू द्या पुतळराणीचे. रात्र आम्हास धार्जिण आहे. आम्हाला काळजी वाटते ना, मनात नाही नाही ते विचार येतात, शंका कुशंका. आपलं मन म्हणजे काळजीचं माहेर घर. त्यात काय नवीन? आऊसाहेब कशा आहेत? चांगले आहेत. शृंगारपूरहून शिर्के आलेत. त्यांची मुलगी राजाऊ तिच्याशी मारतायत गप्पा. पिलाजीराव आले ते एक बरं झालं. निघाले होते, आऊसाहेबांनीच थांबवलं. आम्हालाही आत्ताच समजलं. आणि आमचे चिरंजीव? सराव सुरू आहे तलवारबाजीचा. रोज एक प्रहर कसरत करतात. दौड मोठी मारली याचा अर्थ. घ्या विश्रांती, आम्ही आलोच तोपर्यंत. ठीक. सोयरा राणी साहेब, आपण अजूनही जाग्या? का? आम्ही जागे राहू शकत नाही? राहू शकता ना, पण राहत नाही. म्हणजे जागरण तुम्हाला जमत नाही. बोला. आम्ही का जागे आहोत ते सांगू? आम्ही की नाही तुमचं एक काम हलकं केलं आहे. असं? केव्हा खाणं झालं असेल कुणास ठाऊक. भूक लागलीये, पण तरीही जेवण स्वतःहून मागणार नाहीत. आपण ओळखायचं आणि आपण द्यायचं, मग खाणार स्वारी. कोणतं काम हलकं केलं आमचं? ऐकाल तर शाबासकी द्याल. आधी सांगा तरी. थांबा, आम्ही काहीतरी सांगायला जाऊ आणि तेवढ्यात येईल कोणीतरी अचानक. रंगाचा बेरंग. स्वारींशी नीट काही बोलता येत नाही, काही मनातलं सांगता येत नाही. आलोच आम्ही. आम्ही शंभूराजेंसाठी मुलगी पाहिली. तिला गडावर आणली, आऊसाहेबांना दाखवली. आऊसाहेबांनाही ती खूप आवडली. आऊसाहेबांनी तिला मायेनं जवळ घेतली. आहेच ती देखणी, अगदी आमच्या आत्यासारखी. आमचे परसोजी बंधू, त्यांची मुलगी. आता एकदा तुम्ही हो म्हणालात की सुपारी फोडायची आणि साखरपुडा करायचा. लग्न अगदी थाटामाटात करायचं, कारण तेही मातब्बर आहेत, राजे मोहिते आहेत. आपण महाराज. आमचा एकुलता एक पुत्र. लग्न अगदी धूम धडाक्यात करायचं. 100 गावांना जेवण घालायचं. ठीक आहे, घालूया. पण वरबाप सकाळपासून उपाशी आहे. आमच्यासाठी काही? अगं बाई, आनंदाच्या भरात आम्ही विसरूनच गेलो. आलोच आम्ही, पण आम्ही सुंदरीला बजावून सांगितलं होतं. ती ध्यानात ठेवत नाही. असू द्या. आलोच आम्ही.
पुतळाबाई, बघू. महत्वाची खलबत चालू आहे. या तुम्ही. जी. इतक्या लगेच घेऊन आलं ते? होत. आपल्याला काय वाटलं, आम्हाला आपली काळजी नाही? ताट कोण, पुतळा राणी साहेब घेऊन आले होते का? हा, पुतळा राणी साहेब. कशावरून ओळखलं? या नेहमी ताकाच्या बाजूला वरणाची वाटी ठेवतात आणि चटणी उजव्या बाजूला ठेवतात. ते काय कोणीही ठेवतं, त्यात नवलते काय? त्यांची आणखीन एक पद्धत आहे. ती कोणती? ताटात नेहमी तुळशीचं पान ठेवतात. त्या महाराज साहेब, पुतळा राणी साहेबच ताट घेऊन आल्या होत्या, पण त्या आणि आम्ही काही वेगळ्या आहोत का? ते झालंच. पाणी पाणी आलोच आम्ही. आयुष्यमान भव. प्रसाद घ्या, बसा. खूप दिवसात तुम्हाला डोळे भरून पाहिले नाही. काल रात्री नौबत वाजली तेव्हाच आम्ही ओळखले, पण मनात असूनही आलो नाही. राणी वसा लगबगीनं जमतो तुमच्या भोवती, मग येणे बरे दिसत नाही. आऊसाहेब, आम्हीच येणार होतो, पण वाटलं आपण झोपला असा. झोप कुठली हो, तुम्ही घोड्यावर स्वार होऊन बाहेर पडतात, तीही घोड्याचे शेपूट धरून लगोलग बाहेर जाते. आऊसाहेब, खूप दौडधूप चालली आहे ना? स्वराज्य बळकट मजबूत करण्यासाठी आता वेळ दवडणं बरं नाही, म्हणून ही दौडधूप. तुमची तिकडे स्वराज्यासाठी दौडधूप चालली आहे आणि गडावर इकडे ही दौडधूप चालू आहे. गडावर कसली दौडधूप? शंभू राजांच्या लग्नासाठी तुम्ही होकार दिल्यापासून स्थळांवर स्थळ येत आहेत. आता बघण्यासारखं एकच स्थळ, सिंधुदुर्ग. आऊसाहेब, मोठा बळकट जलदुर्ग उभा राहिलाय. समुद्राला तोरणच बांधल्यासारखं झालंय जणू. आणि इकडे राजगडावर हे लग्नाचे तोरण बांधले आहे. सोयरायनी तर परसोजी बंधूंना मुलगी घेऊन गडावर बोलावले. घाई झाली आहे सोयरांना वरमाई होण्याची. आम्ही मुलीला बघितले, देखणी आहे, तुम्ही बघून घ्या. आता सिंधुदुर्ग कसा देखणा होतोय तेच आम्हाला बघायचंय. आणि नुसता देखणच नाही तर त्याचा धाक पोर्तुगीज, इंग्रज, सिद्ध्यांना बसायला हवा इतका कणखर झाला पाहिजे तो. ताऊसाहेब, सुरत मध्ये मिळालेलं सगळं धन आम्ही सिंधुदुर्गासाठी खर्च करतोय. शिवबा, आम्ही शंभूराजांच्या लग्नाबद्दल बोलत आहोत आणि तुम्ही सिंधुदुर्गबद्दल बोलत आहात. तुमच्या मनात काहीतरी वेगळेच चालले आहे. असू द्या, तुम्ही कोणी मुलगी हेरून ठेवली आहे का? आऊसाहेब,
तटबंदीसाठी लागणारा दगड तुम्ही पारखून घेता, छन्नी हातोड्यांनी घडवून घेता. कल्पना आहे आम्हाला. मग ही तर तुमची सून, हिच्यासाठी 52 कस लावणार हे गृहीत धरले आम्ही. आज आमचं भाग्य थोर. खरंच. का ग असं का म्हणतेस? कुठे शृंगारपूर आणि कुठे राजगड. आज आम्हाला या महाराजांच्या आसनासमोर उभं राहता आलं. आसनाची पूजा करता आली, फुलंही वाहता आली. शोभून दिसतोय ना गजरा. मला तर फुलं खूप आवडतात केसात माळायला. वय रोज सकाळी फुलं पाहिजेत म्हणजे पाहिजेत, ती बी ताजी फुलं. मी आसनावरची चादर नीट करू. नीटच आहे चादर, सुरकुत्या पडल्यात. करू नीट. करा. हा घ्या शेला. मला तर शेला खूप आवडतो पांघरायला. किती रुबाबदार वाटतं ना. असं वाटतं आपल्यासारखं रुबाबदार कोणीच नाही. किती का कौतुक तुला राजाऊ. राणूबाई, मी आज नाही तर उद्या जाईनच की माझ्या गावी. पुन्हा येणं होईल न होईल म्हणून मी आजच माझ्या देवाच्या आसनाची पूजा करून घेतली. डोळे भरून हे आसन बघितलं, त्यातच आम्हाला मोठा आनंद. पण तू एवढं का महाराज महाराज करतेस? महाराजांनी रांजाचा पाटलाचा हात तोडला म्हणूनच तर जायबायांना बळ आलं. दुबळ्या माणसात जी भीती होती ती महाराजांनी घालवली, स्वराज्य उभं केलं. मीच नाही तर सगळेच महाराज महाराज करतात. मी तर माझ्या आईसोबत जात्यावर बसून ओवी गाते महाराजांची. राजगडचा राजाबाई जणू रेशमी काडी काडी, आया बायांच्या पाठी उभा याद येती घडोघडी. वा, किती सुंदर अत्तरे. असं वाटतं कनोजी अत्तरे. अय्या, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. माझ्या श्रृंगार पेटीत कनोजी, मलयज व गंधसार अत्तरे. वा, ही अत्तर तर आमच्याकडे सुद्धा नाही. सुगंधी तेल आणि अत्तराचा शौक आहे. छान आवडीनिवडी आहेत. बरं, आता लवकर तयार व्हा आणि वहिनी साहेब, दादासाहेबांना घेऊन महाराज साहेबांकडे पोहोचा ताबडतोब. जी. ते शिर्के सरदार पोहोचण्या अगोदर. राणू, आल्या आल्या आज खूप प्रसन्न वाटतंय. वा, गुलाब पाण्याचं शिंपण केलंय ना. जी आबासाहेब. कोणी केलं? राजाऊ. राजाऊ आली कुठे? या या पिलाजीराव या.
घरातले सर्वजण आले? छान. सगळे आपलेच आहेत, आपले होणारे आहेत. बसा. राणी साहेब यापुढे. परवा पिलाजीराव आले, आम्ही गडावर नव्हतो. वेळेत येणं ही शक्य झालं नाही. गडावरील कारभाऱ्यांनाही याची कल्पना नव्हती. आम्ही पत्र पाठवलं होतं, पण कोकणातून. गैरसोय झाली असेल. नाही नाही, तसं काय पण नाही. परसोजी राजे, बोला, कसे आहात? महाराज, आम्ही सुखात पण आणि दुःखात पण. सुखात म्हणजे? सुखात म्हणजे आमच्या मुलीचं लग्नाची बोलणी करणार म्हणून सुखात, आणि लग्न जुळणार का नाही त्याबद्दल आम्ही अंधारात राहणार म्हणून दुःखात. विनोदी बोलतात ते. आता लग्नाचा विषय निघालाच आहे. घरातली सगळीच मंडळी इकडे उपस्थित आहेत. तर आपणा सर्वांच्या समक्ष आम्ही शंभूराजेंच्या लग्नाविषयी बोलणार आहोत. आऊसाहेब, आबासाहेब, माफी असावी, परंतु आम्ही पुन्हा एकदा सर्वांना सांगतो, आमचे लग्न तलवारीशी झालंय. उमा, बस की. हसायला काय झालं? तलवारीशी लग्न करायला तलवार काय मुलगी आहे? हा? सांगा ना, तलवार काय मुलगी आहे? खूप हुशार आहे तुम्हा. अहो, मी पहिल्यापासून तलवारीशीच खेळत आलोय, पण तलवार स्त्री ही कोणत्याही अंगाने नाही बघा युवराज. तलवार ही स्त्री आहे, सिद्ध करता? होय. महाराज, तलवार ही स्त्रीच आहे. आम्ही सिद्ध करून दाखवतो. तलवार ही मुलगीच आहे. तिला नख आहे, नाक आहे, नथ आहे, शिवाय डोळेही आहेत.